students, in this lecture we are going to start a point bubble sort. Bubble sort, the question is explain bubble sort algorithm with suitable example. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, बबल सॉर्ट अल्गोरिदम एक्सप्लेन करा आणि एक्झाम्पल बरोबर एक्सप्लेन करा. इथे मी बबल सॉर्ट अल्गोरिदम लिहिलेला आहे. पहिल्यांदा बबल सॉर्ट म्हणजे काय हे सांगते. बबल सॉर्ट म्हणजे काय किंवा सॉर्टिंग म्हणजे काय, तर सॉर्टिंग मीन्स rearranging the data elements किंवा इलेमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग ऑर्डर. म्हणजे आपल्याला जे काही इलेमेंट्स दिले असतील, फॉर एक्झाम्पल काही नंबर्स दिले, म्हणजे नंबर असेल 2, 5, 1, 7, 10 असे काही नंबर दिले असतील, ह्यालाच म्हणतो आपण इलेमेंट्स. मग असे किती पण इलिमेंट्स दिलेले असतील ते रिअरेंज करायचे इन्क्रीजिंग ऑर्डरने किंवा डिक्रीजिंग ऑर्डरने, त्याला म्हणायचं सॉर्टिंग. म्हणजे 2, 5, 1, 7, 10 असे मी इलिमेंट्स दिले, तर पहिल्यांदा काय येणार आहे 1, नंतर 2, नंतर 5, नंतर 7 आणि लास्टला 10. म्हणजे मी हे इलिमेंट्स अरेंज केले, पण कोणत्या ऑर्डरने, इन्क्रीजिंग ऑर्डरने. तसंच आपण डिक्रीजिंग ऑर्डरने पण करू शकतो किंवा त्याला आपण असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर म्हणतो. मग हे जे इलिमेंट्स आहेत ते रिअरेंज करायचे इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डरने, त्याला म्हणायचं बबल सॉर्ट मेथड. त्या इलिमेंट्स इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लावण्यासाठी बबल सॉर्ट ह्या मेथडचा यूज केला जातो. मग ते कशी यूज करायची मेथड ते आपल्या एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊया. ठीक आहे, पहिल्यांदा मी इथं बबल सॉर्टचा एक एक्झाम्पल अल्गोरिदम लिहिलेला आहे आणि ह्या साईडला आपण एक्झाम्पल बघणार आहे. मग अल्गोरिदममध्ये काय काय आहे, तर बबल सॉर्ट, डेटा आणि एन. आता डेटा कॉमा एन. डेटा काय आहे, तर ॲरेची कन्सेप्ट आठवायची. ॲरेमध्ये आपण काय करतो, 5 किंवा 10 नंबर्स वेगवेगळे एंटर करण्यापेक्षा आपण काय करतो, डेटा टाईप, डेटा समजा माझ्या ॲरेचं नाव असेल तर ब्रॅकेटमध्ये त्याची साईज देतो की आपल्याला किती इलिमेंट किंवा किती नंबर्स एंटर करायचे आहेत. मग मला समजा 5 किंवा 10 नंबर एंटर करायचे असतील तर इंट डेटा टाईप, डेटा माझ्या हेच व्हेरिएबलचं नाव आहे डेटा आणि 5 काय आहे की 5 नंबर्स मला एंटर करायचे. मग तुम्ही डेटा ह्या व्हेरिएबलमध्ये 5 नंबर एंटर करू शकता आणि स्टोअर करू शकता. कसे ते नंबर एंटर किंवा स्टोअर होतात, इंडेक्स वाईज. ॲरेमध्ये नेहमी डेटा इंडेक्स वाईज स्टोअर केला जातो, हे लक्षात ठेवायचं. डेटा 0 म्हणजे 0 इंडेक्स नंबरला तुम्ही कोणता पण एक नंबर एंटर करू शकता. परत 1 इंडेक्स नंबरला तुम्ही दुसरा कोणता पण नंबर एंटर करू शकता. 2, 3 असं कुठपर्यंत येणार आहे, 0 पासून. ॲरेचा इंडेक्स नंबर नेहमी 0 पासून स्टार्ट होतो ते 4th पर्यंत येणार. म्हणजे असे तुमचा जे काही 5 नंबर एंटर करायचे असतील ते इंडेक्स वाईज नंबर स्टोअर केले जातात. मग त्यासाठी ॲरे कन्सेप्ट यूज केली जाते. सेम इथं तेच केले. डेटा म्हणजे काय आहे, तर एक लिनियर ॲरेचं नेम आहे आणि एन म्हणजे काय आहे, तर इलेमेंट्स आहेत. म्हणजे इलेमेंट्स म्हणजे थोडक्यात 5 नंबर, 6 नंबर, 10 नंबर, तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही इलेमेंट्स घेऊ शकता, त्यासाठी एन लिहिले तिथं. डेटा तुमच्या ॲरेचं नाव आहे, लिनियर ॲरेचं, जसं की इथं आहे. आणि एन म्हणजे तुमचं हे 5, 6 तुम्हाला पाहिजे तेवढे नंबर्स इलेमेंट्स आहेत. मग आता काय करायचं की कसा तो डेटा इंटरचेंज होतो किंवा कसे इलेमेंट्स इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डरने लावता येतात. तर ह्या बबल सॉर्ट मेथडमध्ये आपण आपले जे काही इलिमेंट्स असतील ते असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करणार आहोत, असेंडिंग ऑर्डरने लावणार आहोत. मग त्यासाठी स्टेप फर्स्ट काय आहे की रिपीट स्टेप्स 2 and 3 फॉर k इज इक्वल टू 1 to n-1. म्हणजे काय, तर तुमच्या एक्झाम्पलमध्ये तर मी एक एक्झाम्पल घेतलं आहे, 55, 43, 5, 6, 9 असे नंबर्स घेतलेले आहेत. ठीक आहे, मग k इज इक्वल टू 1 म्हणजे हा पहिला नंबर आणि n-1 म्हणजे शेवटचा नंबर, जो काही पण असू शकतो तो नंबर्स. म्हणजे n म्हणजे काय, तर तुम्ही कोणता पण 5 असेल, 10 असेल, शेवटचा नंबर, आणि n-1 म्हणजे त्याच्या अगोदरचा नंबर. स्टेप 2 मध्ये एक पॉइंटर घ्यायचा आहे, त्याची 1 द्यायचं आहे आणि व्हाईल रिपीट करून स्टेप करायचे, पॉइंटर लेस दॅन ऑर इक्वल टू n-k पर्यंत. इफ डेटा जो काही पॉइंटर घेतला असेल तो ग्रेटर दॅन
नेक्स्ट पॉइंटर, पॉइंटर प्लस 1, देन इंटरचेंज. हे जे असेंडिंग ऑर्डरने आपल्याला सॉर्ट करायचे आहेत नंबर्स, त्यामध्ये काय होतं की जे काही नंबर समजा 2, 3, 5, 6 असे फॉर एक्झाम्पल नंबर्स घेतले, तर हा आहे तुमचा हे स्टेप डेटा, हा तुमचा आहे पॉइंटर, आणि हा जो नेक्स्ट नंबर आहे त्याला म्हटलेला आहे डेटा पॉइंटर प्लस 1 म्हणजे नेक्स्ट नंबर तुमचा. ठीक आहे. मग कधी इंटरचेंज होतं, इफ डेटा पॉइंटर ग्रेटर दॅन पॉइंटर प्लस 1 देन इंटरचेंज. पहिला नंबर जर दुसऱ्या नंबरपेक्षा ग्रेटर असेल तर इंटरचेंज म्हणजे त्यांची पोझिशन चेंज केली जाते. आता मी इथं जरा नंबर वेगळे घेते, 4, 2. ठीक आहे. पहिला नंबर म्हणजे हा तुमचा डेटा, हा झाला पॉइंटर, आणि दुसरा नंबर त्याला म्हणायचं पॉइंटर प्लस 1 म्हणजे नेक्स्ट पोझिशन. जर पहिला नंबर दुसऱ्या नंबरपेक्षा ग्रेटर असेल तर इंटरचेंज कर. इंटरचेंज म्हणजे त्यांची पोझिशन चेंज कर. मग आता 4 ग्रेटर दॅन 2 आहे, 4 आपला दुसऱ्या नंबरपेक्षा मोठा आहे, मग त्यांची पोझिशन चेंज करायची. म्हणजे 2 पहिल्यांदा घ्यायचा, नंतर 4, नंतर 5, नंतर 6. ठीक आहे. परत कसं होणार आहे, हे रिपिटेशन लूप घ्यायचं आहे. इथं दिलंय इन्क्रीमेंट पॉइंटर आणि रिपीट करायचं आपल्याला हा लूप कुठपर्यंत, जोपर्यंत सगळे इलेमेंट सॉर्ट होत नाहीत तोपर्यंत रिपीट करायचं. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल आहे, आपण एक्झाम्पलमध्ये बघूया. हा अल्गोरिदम सगळ्यांनी पाठ करायचा, सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. लास्टला पॉइंटर सेट होणार आणि तुमचं जे काही असेल ते इन्क्रीमेंट ऑर्डरने तुम्हाला असेंडिंग ऑर्डरने इलेमेंट्स डिस्प्ले होणार. आपण एक्झाम्पल बघूया. इथं मी किती घेतलेले, 5 इलेमेंट्स घेतलेले आहेत. ठीक आहे. व डेटा हे माझ्या व्हेरिएबलचं नाव आहे, त्याला लिनियर ॲरे 1, 2, 3, 4, 5 त्याला इंडेक्स नंबर्स आहे. म्हणजे 1 इंडेक्स नंबरला माझा 55 नंबर आहे, 2 ला 43, 3 ला 5, 4 ला 6 आणि 5 ला 0 नाही. आता हे कसं सॉर्ट होतं आहे ते बघूया. म्हणजे सॉर्टिंग म्हणजे काय येणार आहे, पहिल्यांदा 5, 6, 9, 43, 5 असे हा आपण असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट करायचे. मग एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं आहे, प्रोग्राम पेपरमध्ये एक्सप्लेन करायचं एक्झाम्पल. मी जसं एक्झाम्पल देते तसंच सेम तुम्ही एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं, अल्गोरिदम लिहायचा आणि एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं. बघा, पास फर्स्ट इथं पास फर्स्ट असणार आहे, पास 1, पास 2 अशा पद्धतीनं डेटा एक्सचेंज. पास फर्स्ट त्यामधला ए, पास फर्स्ट त्यामधला डेटा ए काय येणार आहे बघा. कम्पेअर फर्स्ट, कम्पेअर पहिल्यांदा हा कम्पेअर करायचा. कम्पेअर डेटा 1 म्हणजे हा पहिला, कम्पेअर डेटा 1 विथ डेटा 2, कम्पेअर डेटा 1 विथ डेटा 2. हे पहिल्यांदा 2 कम्पेअर करायचे. मग त्यामध्ये आपले सगळे इलिमेंट्स कोणकोणते आहेत ते लिहून काढायचे. कम्पेअर डेटा 1 विथ डेटा 2 म्हणजे डेटा 1 मध्ये कुठला इलिमेंट आहे आपला 55 आणि डेटा 2 मध्ये कोणता इलिमेंट आहे 43, म्हणून तो 55, 43 लिहिला. ठीक आहे. आणि मग कम्पेअर करायचं म्हणजे काय की 55 43 पेक्षा ग्रेटर आहे का लेस आहे हे चेक करायचं. मग 55 43 पेक्षा काय आहे ग्रेटर आहे, म्हणून ग्रेटर दॅनचं साईन लिहिलं. ठीक आहे. मग 55 तुमचं जी काही लिस्ट असेल ती लिहून काढायची. 43, 5, 6 आणि 9 ही मी पहिलाची लिस्ट आहे माझी, ही लिहून काढलेली आहे. मग कम्पेअर डेटा 1 विथ डेटा 2. डेटा 1 ला गोल करायचा 55 आणि डेटा 2 हे 2 आपण कम्पेअर करतोय. मग 55 आणि इंटरचेंज कधी होतं, ज्या वेळेला तुमचा पहिला नंबर दुसऱ्या नंबरपेक्षा ग्रेटर असेल तर त्यांची पोझिशन इंटरचेंज करायची. मग 55 43 पेक्षा काय आहे ग्रेटर आहे, मग मी इथं काय दिलंय ग्रेटर दॅनचा सिम्बॉल दिला. 55 ग्रेटर दॅन 43. मग ग्रेटर असेल तर इंटरचेंज कर, म्हणून इंटरचेंज होतंय. मग न्यू लिस्ट काय येणार आहे, न्यू लिस्ट इज. प्रत्येक वेळेला जुनी लिस्ट आणि न्यू लिस्ट इज. इंटरचेंज पहिला नंबर 55 दुसऱ्या नंबरपेक्षा ग्रेटर आहे म्हणून इंटरचेंज काय होणार आहे
43 येणार आहे, नंतर 55 येणार आहे आणि आपले बाकीचे पुढचे आहेत तसे 0609 ही न्यू लिस्ट आपली आली. ही न्यू लिस्ट आली. परत लक्षात घ्या, पास फर्स्टमध्ये ए पॉईंट काय करायचं आपल्याला, पास फर्स्टमध्ये म्हणजे काय करायचंय, सगळ्या शेवटपर्यंत एलिमेंट कम्पेअर करत जायचं. जर ग्रेटर असेल तर इंटरचेंज करत जायचं. हे सगळं पास फर्स्टमध्ये करायचं आहे. मग काय दिलंय मी, कम्पेअर डेटा 1 म्हणजे हा पहिला विथ डेटा 2. मग डेटा 1 काय आहे 55 आणि डेटा 2 काय आहे 43 दोघांच्या मध्ये. मग जर 55 43 पेक्षा ग्रेटर आहे तरच इंटरचेंज कर. म्हणजे पहिला इलेमेंट इथं परत जुनी लिस्ट लिहून काढली मी, 55 43 कम्पेअर करतोय. मग जर 55 43 पहिला इलेमेंट हा पहिला हा दुसरा जर ग्रेटर असेल तर इंटरचेंज कर. मग 55 43 पेक्षा ग्रेटर आहे म्हणून काय केलंय इंटरचेंज. म्हणून इथं असं लिहायचं इंटरचेंज. इंटरचेंज हा वर्ड लिहायचा इंटरचेंज. मग इंटरचेंज कर. मग इंटरचेंज होते म्हणून न्यू लिस्ट काय आली तुमची इंटरचेंज होऊन 43 इकडं आलं 55 तिकडं आणि पुढचे नंबर्स आहेत तसे. ठीक आहे, हा झाला पास फर्स्ट. आता सेकंड, पास फर्स्टमध्येच ए पॉईंट नंतर बी पॉईंट. परत कम्पेअर करायचं. कम्पेअर डेटा 1 डेटा 2 केला. आता डेटा 2 विथ डेटा 3. कम्पेअर डेटा 2 विथ डेटा 3 कम्पेअर करायचं. आता डेटा 2 आणि डेटा 3 कम्पेअर करताना जी ही पहिल्याची लिस्ट आहे हे जे आहे त्याच्याकडं बघायचं नाही. ते सुरुवातीलाच फक्त लिस्ट घ्यायची. परत जी आपली आलेली न्यू लिस्ट आहे त्याच्यामध्येच कम्पेअर करत जायचं. मग कम्पेअर डेटा 1 2 झाला. आता डेटा 2 विथ डेटा 3. काय आहे डेटा 2 अँड डेटा 3 सिन्स काय काय हा जुनी लिस्ट लिहून काढायची. 43 म्हणजे ही नवीन लिस्ट आलेली. 55 05 06 09 ही लिस्ट आहे तशी खाली लिहून काढली. मग डेटा 2 विथ डेटा 3 कम्पेअर करायचं. काय आहे डेटा 2 आपला 55 आणि डेटा 3 काय आहे 05. ठीक आहे, हा डेटा 2 हा डेटा 3 म्हणजे काय आहे डेटा 2 मध्ये 55 आणि डेटा 3 मध्ये काय आहे 5 नंबर आहे. ठीक आहे, मग परत बघायचं 55 आणि 5 पहिला इलेमेंट दुसऱ्या इलेमेंटपेक्षा ग्रेटर आहे का, तर आहे म्हणून ग्रेटर दॅनचा सिम्बॉल. 55 ग्रेटर आहे 5 पेक्षा. असेल तर काय कर इंटरचेंज वर्ड लिहायचा. असेल तर परत इंटरचेंज कर. मग परत इथं लिहायचं न्यू लिस्ट इज. आता काय आली तुमची नवीन लिस्ट, पहिला आहे ते 43 आणि ह्या दोन्हीमध्ये इंटरचेंज झालं म्हणजे 5 इकडं आलं 05 55 आणि तुमचं 06 आणि 09 आहे. तसं आलं 43 पहिल्याचे आहे तसं हे दोघांमध्ये इंटरचेंज झालं कारण की पहिला नंबर मोठा आहे. 5 इकडं आलं 55 तिकडं गेलं. 5 55 6 आणि 9. ठीक आहे, हे बी पॉईंट. आता नेक्स्ट सी पॉईंट. सी कम्पेअर. आता डेटा 2 आणि डेटा 3 कम्पेअर केला. आता काय काय राहिला 3 अँड 4. डेटा 3 अँड डेटा 4 कम्पेअर करायचा. डेटा 3 अँड डेटा 4. आता ही न्यू लिस्ट आली ती लिहून काढायची होतं. काय 43 5 55 06 आणि 9. वरती सिन्स डेटा 3 विथ डेटा 4. डेटा 3 कोणता आहे हा 1 डेटा 1 डेटा 2 डेटा 3 हा आणि डेटा 4 हा. मग काय डेटा 3 मधला नंबर 55, डेटा 4 मधला नंबर आहे 6. मग बघायचं पहिला दुसऱ्यापेक्षा ग्रेटर आहे का डेटा 3 डेटा 4 पेक्षा ग्रेटर आहे का, आहे. ग्रेटर दॅनचं साईन येते. असेल तर काय येणार आहे इंटरचेंज होणार आहे. इंटरचेंज. मग न्यू लिस्ट काय येणार आहे न्यू लिस्ट इज 43 05 आणि हा ग्रेटर आहे म्हणून हा पोझिशन चेंज होणार.
06 इथं येणार आहे आणि 55 इकडे जाणार आणि 09 ही तुमची न्यू लिस्ट आली. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, आता ही परत एक न्यू लिस्ट आली. आता डेटा 3 डेटा 4 कम्पेअर झाला. परत काय करायचं, कम्पेअर डेटा 4 आणि डेटा 5 कम्पेअर करायचं. मग आता ही न्यू लिस्ट आलेली ती पहिल्यांदा लिहून काढायची. 43, 5, 06, 5, 55 आणि 09 ही न्यू लिस्ट लिहून काढली. मग आता कम्पेअर काय करायचं, डेटा 4 विथ डेटा 5 सिन्स. मग डेटा 4 कोणता आहे आपला, हा 1, 2, 3 डेटा 4 आणि डेटा 5 म्हणजे 55 आणि 09. मग इथं लिहून काढायचं सिन्स 55 आणि 09. मग परत बघायचं, पहिला डेटा 4 डेटा 5 पेक्षा ग्रेटर आहे का, 55, 09 आहे म्हणजे 55 मोठा आहे 9 पेक्षा म्हणून ग्रेटर दॅन दिले. मग जर असेल ग्रेटर तर काय होणार आहे, इंटरचेंज होणार आहे. इंटरचेंज. मग काय येणार आहे, न्यू लिस्ट तुमची, न्यू लिस्ट इज काय येणार 43, 05, 06. मग आता हा मोठा आहे म्हणून परत इंटरचेंज होते, इंटरचेंज झालं म्हणजे 09 इकडं आलं आणि 55 तिकडं गेलं. ठीक आहे. ही तुमची काय आली, न्यू लिस्ट आली. ही न्यू लिस्ट आली. मग आलं का 43, 5, 6, 9, 55. म्हणजे पास्ट फर्स्टमध्ये आपण काय केलं, डेटा 1 टू डेटा 5 सगळे शेवटपर्यंत कम्पेअर करत गेलो आणि जर डेटा जो अगोदरचा इलिमेंट आहे तो पुढच्या इलिमेंटपेक्षा मोठा असेल तर ते पोझिशन त्यांची काय केली, इंटरचेंज केली. मग ह्या पास ॲट द एंड ऑफ पास फर्स्टमध्ये काय मिळाला आपल्याला, जो सगळ्यात लार्जेस्ट इलिमेंट होता ह्या ॲरेमधला तो काय आला, लास्ट पोझिशनला आला. म्हणजे सगळ्यात लार्जेस्ट एलिमेंट कोणता होता, 55 होता. मग पास फर्स्टमध्ये सगळ्यात लार्जेस्ट एलिमेंट 55 आपला लास्ट पोझिशनला गेला. ठीक आहे. हे पास फर्स्ट झालं. अजून आपलं असेंडिंग ऑर्डरने हे एलिमेंट सॉर्ट झालेले नाहीत. आता हा झाला पास फर्स्ट. सगळे एलिमेंट आपण शेवटपर्यंत कम्पेअर करत गेलो डेटा 5 पर्यंत. आता परत 5 सेकंडमध्ये परत पहिल्यापासून डेटा 1 टू डेटा 5 पर्यंत परत कम्पेअर करत जायचं. पाच सेकंडमध्ये बघा परत फर्स्ट पॉईंट न्यू लिस्ट आलेली जी शेवटची आपल्याला पास फर्स्टमधली ती लिहून काढायची. काय आहे 43, 05, 06, 09 आणि 55 ही लिस्ट आपली शेवटची आली. आता परत बघायचं की आता 43, 5 परत कम्पेअर डेटा 1 डेटा 2 अशी लिहिण्याची गरज नाही. डायरेक्ट आपण बघायचं हा डेटा 1 डेटा 2 डेटा 3 डेटा 4 डेटा 5. मग परत कम्पेअर करायचं. काय कम्पेअर होणार आहे, सिन्स काय कम्पेअर होणार आहे, डेटा 1 म्हणजे कोण 43 कम्पेअर विथ डेटा 2. डेटा 2 काय आहे आपला 55 म्हणजे सॉरी 05 म्हणजे 43 कम्पेअर विथ 5. मग काय आहे, फर्स्ट इलिमेंट ग्रेटर आहे का, 43 5 पेक्षा ग्रेटर आहे का, आहे म्हणून ग्रेटर दॅनचं सिम्बॉल. जर ग्रेटर असेल तर काय होणार आहे, इंटरचेंज होणार. इंटरचेंज किंवा एक्सचेंज म्हणा. इंटरचेंज किंवा एक्सचेंज म्हटलं दोन्हीपैकी एक्सचेंजड. इंटरचेंजड म्हणण्यापेक्षा एक्सचेंज होणार. मग काय येणार आहे, न्यू लिस्ट तुमची न्यू लिस्ट इज ह्या दोन्हीमध्ये एक्सचेंज होणार. म्हणजे 43 सॉरी 5 इथं येणार 5 43 6 9 55 ही तुमची न्यू लिस्ट आली. ठीक आहे. नेक्स्ट 5 सेकंडमध्येच बी पॉईंट ही आपली न्यू लिस्ट परत आहे कशी खाली लिहून काढायची. 5 03 6 09 55. मग ह्यामध्ये बघायचं आता डेटा 1 टू डेटा 2 कम्पेअर केला, परत डेटा 2 आणि डेटा 3 कम्पेअर करायचा. काय आहे डेटा 2 43 आणि सिन्स
डेटा 2 आहे 43 आणि डेटा 3 आहे 06. मग परत बघायचं पहिला दुसऱ्यापेक्षा ग्रेटर आहे का, आहे ग्रेटर असेल तर काय कर एक्सचेंजड, काय लिहायचं एक्सचेंजड. मग एक्सचेंज आला की परत न्यू लिस्ट काय आली तुमची, एक्सचेंज करून 06 अलीकडे येणार आहे आणि 43 तिकडे जाणार आहे 43 आणि पुढचे नंबर 0955 आहे तसे तुमचे. मग ही तुमची न्यू लिस्ट आली. ठीक आहे. नेक्स्ट सी पॉईंट, परत ही लिस्ट न्यू लिस्ट आलेली ती लिहून काढायची खाली 06 43 09 55. परत आत्ता काय कम्पेअर केलं आपण, डेटा 2 अँड डेटा 3 कम्पेअर केला. आता काय कम्पेअर करायचं, डेटा 3 अँड डेटा 4 कम्पेअर करायचं. डेटा 3 डेटा 4, इथं डेटा 2 डेटा 3 कम्पेअर केला, डेटा 3 आणि डेटा 4 कम्पेअर करायचं. काय काय आहे, सिन्स डेटा 3 काय आहे 43 आणि डेटा 4 काय आहे 09. मग परत बघायचं 43 09 पहिला इलेमेंट दुसऱ्या इलेमेंटपेक्षा ग्रेटर आहे का, आहे ग्रेटर असेल तर परत काय येणार आहे एक्सचेंजड. परत काय येणार आहे एक्सचेंजड. मग तुमची न्यू लिस्ट काय येणार आहे 05 06. एक्सचेंज काय होणार आहे 09 इकडे येणार आहे 43 तिकडे जाणार आहे आणि 55 म्हणजे न्यू लिस्ट ही मिळाली तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट ह्यामध्येच पुढं सी आणि डी पॉईंट, न्यू लिस्ट आलेली लिहून काढायची 5 6 09 43 आणि 55 ही न्यू लिस्ट आहे आपली. ठीक आहे, न्यू लिस्ट. मग परत आता काय कम्पेअर केलं आपण, डेटा 3 डेटा 4 कम्पेअर केला. राहिलं काय डेटा 4 आणि डेटा 5 कम्पेअर करायचं राहिलं. मग परत बघायचं सिन्स डेटा 4 डेटा 5 काय आहे 43 आणि 55 आहे. मग पहिला इलिमेंट दुसऱ्या इलिमेंटपेक्षा ग्रेटर आहे का बघायचं. इथं 43 पहिला 55 दुसरा आहे का ग्रेटर 43 55 पेक्षा, नाही. काय आहे लेस दॅन आहे म्हणून लेस दॅन साईन द्यायचं. 43 लेस दॅन 55 मग इथं लिहायचं नो एक्सचेंज. जर आपला पहिला इलेमेंट दुसऱ्या इलेमेंटपेक्षा ग्रेटर असेल तरच एक्सचेंज करायचं. इथं ग्रेटर नाही आहे म्हणून नो एक्सचेंज दिलं. तुमची न्यू लिस्ट म्हणजे ही आहे तशी येणार 05 06 09 43 आणि 55 ही तुमची न्यू लिस्ट आलेली आहे. ठीक आहे, ही तुमची न्यू लिस्ट आलेली आहे. म्हणजे आता हे सगळं आपण डेटा 4 म्हणजे डेटा 5 लास्टपर्यंत कंप्लीट केलेलं आहे, कम्पेअर करत गेलेलो आहे पास्ट 2 मध्ये. म्हणजे पास्ट 2 मध्ये काय आलं की सेकंड लार्जेस्ट इलेमेंट त्याच्या प्रॉपर सेकंड लास्ट पोझिशनला आलाय. कळालं, सेकंड लार्जेस्ट म्हणजे पहिल्या पासमध्ये सगळ्यात लार्जेस्ट एलिमेंट लास्ट पोझिशनला गेला आणि आता सेकंड पासमध्ये सेकंड लार्जेस्ट एलिमेंट म्हणजे 43 सेकंड लास्ट पोझिशनला गेला. आता काय करायचं पास 3 आपली ही न्यू लिस्ट बघायची. आता नेक्स्ट आहे पास 3. पास 3 आता पास 3 मध्ये न्यू लिस्ट काय आहे आपली ही 05 06 09 43 आणि 55 ही आपली न्यू लिस्ट आहे. तर आता काय करायचं न्यू लिस्टमध्ये परत पहिल्या पास 3 मध्ये आता पास 2 मध्ये शेवटपर्यंत कम्पेअर करत गेलो. परत पास 3 मध्ये परत पहिल्यापासून कम्पेअर करायचं डेटा 1 विथ डेटा 2. काय आहे सिन्स 50506 मग 0506 हा डेटा 1 डेटा 2. मग पहिला इलिमेंट दुसऱ्या इलिमेंटपेक्षा आहे का ग्रेटर, नाही. 5 6 पेक्षा ग्रेटर नाही आहे तर काय आहे लेस दॅन आहे. लेस दॅन असेल तर नो एक्सचेंज. नो एक्सचेंज, नो एक्सचेंज म्हणायचं. ठीक आहे, परत सगळं करत जायचं नाही. परत 5 6 09 43 55 ही न्यू लिस्ट आली आपली. परत न्यू लिस्टमध्ये परत डेटा 2 डेटा 3 शी कम्पेअर करायचा. परत डेटा 2 काय आहे 6 आणि 09. मग आहे का ग्रेटर पहिला इलेमेंट, नाही. लेस आहे तर नो एक्सचेंज. परत डेटा 2 डेटा 3 परत होते का, नाही होत. 9 43 पेक्षा ग्रेटर आहे का, नाही. लेस आहे. परत 43 55 पेक्षा ग्रेटर आहे का, नाही. असं आपण शेवटपर्यंत बघत गेलो. हे 2 स्टेप लिहिल्या तरी चालतंय, फक्त डेटा 5 पर्यंत कम्पेअर करायची गरज नाही.
मग काय झालेलं आहे 5 6 9 43 5 न्यू लिस्ट काय आपली 5 6 0 9 43 55 ही आपली न्यू लिस्ट आलेली आहे. म्हणजे 5 6 9 43 आपले सगळे इलेमेंट काय झालेले आहेत असेंडिंग ऑर्डरने सॉर्ट झालेले आहेत. मग नेक्स्ट स्टेप 4 काय येणार आहे पास्ट 4 काय येणार आहे तुमचं तर ॲरे गेट्स सॉर्टेड इन असेंडिंग ऑर्डर. पास्ट 4 मध्ये काय लिहायचं पास्ट 4 ॲरे गेट्स सॉर्टेड इन असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट झालेले आहेत. मग ते परत ॲरे तो लिहायचा. काय आहे पहिला नंबर आपला 05 नंतर 06 09 43 आणि लास्टच आहे 55. मग त्याचं नाव परत काय द्यायचं 1 2 3 4 आणि 5. इथं डेटा लिहायचं डेटा 1 डेटा 2 डेटा 3 डेटा 4 डेटा 5 हे लास्टला सॉर्टेड इलिमेंट परत जसं आहे तसं लिहायचं. हे होता बबल सॉर्ट मेथड. आपले जे काही इलिमेंट्स असतील ते असेंडिंग ऑर्डरने लावण्यासाठी बबल सॉर्ट मेथडचा यूज केला. असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने लावण्यासाठी बबल सॉर्टचा मेथडचा यूज केला जातो. मग बबल सॉर्टमध्ये अल्गोरिदम महत्त्वाचा आहे. अल्गोरिदम विचारतात आणि त्याच्यावरून एक्झाम्पल देतात. मी आत्ताचे एक्झाम्पल सांगितलं तेच प्रोग्राम पेपरमध्ये लिहायचं आणि हा अल्गोरिदम पाठ करायचा. ठीक आहे. थँक्यू.